नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मंजुळा आणि स्वरा दोघींनीही देवासमोर हात जोडलेले असतात. मंजुळा म्हणत असते की देवा, माझ्या या दोन्हीही मुली याच घरात मोठ्या होऊ देत आणि मला सुद्धा माझ्या खऱ्या आई वडिलांचा पत्ता लागू दे आणि तुझी कृपा माझ्यावर अशीच असू दे. त्यातच क्षमा, विजय आणि आई तिथे येतात. क्षमा म्हणते की मग स्वरा खूप खुश आहेस ना? स्वरा म्हणते की हो, मी तर आज खूप खुश आहे. निरंजन म्हणत असतो की देवाने खरंच खूप परीक्षा घेतली ह्या मुलाची. विजय म्हणतो की परंतु आता ही कामत कुटुंबाची मुलगी असणार आहे. सीमा आजी म्हणते की मल्हारने आता एकदा की तिला मुलगी म्हणून स्वीकारलं ना की आपल्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी होणार. रमा म्हणते की मग या वर्षीचा गणेशोत्सव आपल्या स्वरासाठी खूप स्पेशल असणार आहे ना? स्वरा म्हणते की मग? सीमा आजी म्हणते की मी काय म्हणते, यावर्षी गणेश मूर्ती आपण स्वराच्या आवडीची घेतली तर? हाय स्वरा, तुला आवडेल ना? स्वरा म्हणते की हो, मला चालेल. पिहू येते. स्वरा म्हणते की बरं झालं पिहू तू आलीस. यावर्षी गणपती बाप्पाची मूर्ती आपण दोघी सिलेक्ट करूयात. विजय म्हणतो की मग एक काम करता, तुम्ही दोघी पण चालता का बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करायला? पिहू आणि स्वरा म्हणतात की हो. तर मल्हार आणि मोनिका दोघंही बाहेर आलेले असतात आणि मल्हारच्या मागावर एक माणूस असतो जो की विक्रमने पाठवलेला असतो. माफ करा मित्रांनो, मला फक्त तुमचा 1 मिनिट हवा आहे. प्लीज व्हिडिओला स्किप करू नका. माझी तुम्हाला फक्त एकच कळकळीची विनंती आहे. आपला पहिला नाती मराठी जो यूट्यूब चॅनल आहे त्याचे 1 लाखांपेक्षा अधिक सदस्य होते. तो काही तांत्रिक अडचणीमुळे बंद झाला आहे. तरी आपण एक पुन्हा नवीन सुरुवात करणार आहोत. त्यात तुमच्या साथीची मला गरज आहे. तरी आता तुम्ही जे कोणी हा व्हिडिओ बघताय, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सोबतच माझा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मला आशा आहे की तुम्ही नक्कीच मला एक नवीन सुरुवात करण्यासाठी मदत करणार आहात. मी तुमचे मनापासून आभारी आहे. प्लीज 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 मला एवढी मदत करा, कारण तुमच्या मदतीने आपल्याला पुन्हा एकदा नवीन सुरुवात करण्याचे बळ मिळेल. मी तुम्हाला मालिकांचे अपडेट सर्वात आधी पोचवेल हे मी तुम्हाला प्रॉमिस करते. धन्यवाद. मल्हार आणि मोनिका जेव्हा एका शॉपमध्ये जातात तेव्हा तो माणूस विक्रमला फोन करून सांगतो की तो माणूस आता इथे आलाय आणि त्याच्यासोबत एक बाई सुद्धा आहे. विक्रम म्हणतो की तिला काहीच होता कामा नये, ती माझी मुलगी आहे आणि जे काही करशील ते सांभाळून कर. त्यावर तो म्हणतो की हो. मोनिका मल्हारला म्हणते की मल्हार, अरे डॉक्युमेंटची फाईल तर माझी गाडीतच राहिली, मी एक काम करते, मी घेऊन येते. मल्हार म्हणतो की मोनिका तू थांब, मी घेऊन येतो. मल्हार आता बॅग आणण्यासाठी रस्त्यावर चाललेला असतो आणि रस्त्यामध्ये काहीतरी पडलेलं असतो. ते उचलण्यासाठी मल्हार खाली वागतो. तर विक्रमने पाठवलेल्या माणसाने तोपर्यंत गाडी स्टार्ट केलेली असते आणि तो मल्हारच्या दिशेने येत असतो. मल्हारला उडवण्याचा त्याचा प्लॅन असतो. मल्हारच्या तो अगदी जवळ आलेला असतो आणि मल्हारने सुद्धा बघितलेलं असतं की गाडी त्याच्या अंगावर येत असते. परंतु मल्हारला काय करावं ते सुचत नसतं. मोनिका मात्र हा सगळा सीन तिच्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड करत असते. तो माणूस मल्हारला गाडीने उडवणारच असतो. तितक्यातच एक माणूस येतो आणि मल्हारला बाजूला करतो. विक्रमच्या माणसाचा प्लॅन आता हुकलेला असतो. मोनिका लगेचच येते आणि मल्हारची काळजी करण्याचे नाटकं करत असते. तर ज्याने जीव वाचवलेला असतो तो म्हणतो की साहेब, तुम्ही रस्त्याच्या मधोमध का उभे राहिला होतात? तर मल्हार म्हणतो की सॉरी, माझं लक्ष नव्हतं. तो माणूस तिथून निघून जातो. मोनिका म्हणते की मल्हार तू बरा आहेस ना? मल्हार म्हणतो की हो, मी बरा आहे, थँक गॉड त्या माणसाने मला मागे खेचलं. थांब, मी जरा डॉक्युमेंट घेऊन येतो. त्यावर मोनिका म्हणते की नाही तू थांब, मीच घेऊन आले. आणि मग मोनिका डॉक्युमेंट आणण्यासाठी जाते. तर इकडे स्वरा स्वतःला आरशामध्ये बघत असते. मंजुळा म्हणते की स्वरा, किती गोड दिसतेस तू. क्षमा म्हणते की हीच तुझी खरी ओळख आहे स्वरा. मंजुळा म्हणते की आणि ओळख तर तुला आज मिळणार. स्वरा म्हणते की माझी खरंच आज खूप धडधड होतीये. क्षमा म्हणते की अगं तुझ्यापेक्षा धडधड आमची होतीये जास्त, कारण मल्हार भाऊजी काही मिनिटातच तुला मुलगी म्हणून स्वीकारणार आहेत. स्वरा निरंजनला म्हणते की मामा, आता उद्यापासून मला कोणीच अनाथ म्हणणार नाही. तितक्यातच पिहू येते. पिहूने सुद्धा स्वरासारखा सेम ड्रेस घातलेला असतो. स्वरा म्हणते की खूप छान दिसतीयस पिहू तू. दोघीही गोल फिरतात, एकमेकांना मिठी मारतात. मंजुळा म्हणते की अरे वा, फ्रॉक सुद्धा एकदम सेम टू सेम, खरंच बहिणी वाटायला लागल्यात ह्या दोघी. तितक्यातच मल्हारचा आवाज येतो की अरे दादा, या ना पटकन, किती वेळ लावताय? आणि मग सर्वजण तिथून निघून जातात. स्वराला आता समजलेलं असतं की मल्हार आलेला आहे. स्वराला खूप आनंद झालेला असतो. ती देवाचे आभार मानत असते. मोनिका म्हणते की आता सर्वजण आलेत, मल्हार आता सांग तुला काय सांगायचंय? मल्हार म्हणतो की सांगतो. गाण्याची स्पर्धा सुरू होण्याच्या आधी मी स्वराला वचन दिलं होतं, ही स्पर्धा संपेपर्यंत मी तिचे बाबा शोधून देईन. आणि आज तो दिवस आलाय. आज फायनली स्वराला तिचे बाबा भेटणार आहेत.
स्वरा टाळ्या वाजवते. तर मल्हार म्हणतो की आता स्वरा तुला तुझ्या बाबांचं नाव मिळणार आहे. आतापर्यंत तू जे काही मिस केलंय ते सगळं तुला मिळणार आहे. तुला आता तुझ्या बाबांवर प्रेम करता येणार आहे, रुसता येणार आहे, रागवता येणार आहे. एका छोट्याशा गावातून आलेली ही मुलगी आता नवीन नाती जोडणार आहे. मी आता तुला दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. स्वरा मनात म्हणत असते की आता जास्त वाट नाही पाहू शकत मी. बाबा लवकर सांगून टाका ना की मी तुमची मुलगी आहे. मल्हार स्वराला म्हणत असतो की जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. जे काही घडतं ते देवाच्या मर्जीनेच घडतं. तू ह्या आश्रमातून आली आणि आम्हाला भेटली. इतक्या लहानशा वयात तुला काय काय सहन करावं लागत असेल याची कल्पनाही आम्ही कधी केली नाही. तू आता अजिबात रडू नकोस. आत्तापासून तुझ्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे. तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असेल आणि ह्या चेहऱ्यावर गोड असं स्माईल. आज फक्त स्वराची नाही तर आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. स्वराच्या नावापुढे आता तिला तिच्या बाबांचं नाव कायमचं लावता येणार आहे. मोनिका मनात म्हणत असते की ह्या मल्हारचं काय चाललंय, तो स्वराला स्वतःचं नाव तर देणार नाही ना. स्वराने डोळे मिटलेले असतात. मल्हार म्हणत असतो की आता स्वराला स्वराचे बाबा मिळणार आहेत आणि आजपासून हे जग स्वराला स्वरा शुभंकर ठाकूर या नावाने ओळखेल. हे ऐकल्यावर मात्र सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसतो. स्वरालाही प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. मोनिका मात्र खुश असते. मोनिकाने लगेचच तिच्या डॅडला फोन लावून ठेवलेला असतो. थोड्याच वेळात शुभंकर तिथे येतो. शुभंकरला तिथे बघितल्यावर स्वराच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते. तिला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. स्वरा रडायला लागते. मल्हार म्हणतो की स्वरा आजपासून हेच तुझे बाबा आहेत आणि खरं तर देवानेच हे जुळून आणलंय. मोनिका म्हणत असते की देवाने नाही स्टुपिड, मोनिकाने हे जुळवून आणलंय. शुभंकर खाली बसतो आणि स्वराला म्हणतो की ज्या प्रकारे तू तुझ्या बाबाला शोधत होतीस ना त्याचप्रमाणे हा शुभंकर त्याच्या मुलीला शोधत होता, म्हणजे तुला. खरं तर मी फक्त जगत होतो, जिवंत नव्हतो. का माहिती आहे? कारण मला बाबा म्हणणारं कोणीच नव्हतं. आज माझ्या जगण्याला एक खरा अर्थ आलाय आणि तोही तुझ्यामुळे. आता इथून पुढे जे काही करेल ना ते फक्त तुझ्यासाठी. स्वरा नुसती रडत असते. शुभंकर म्हणत असतो की स्वरा अगं बोल ना माझ्याशी काहीतरी. स्वरा त्याच्यापासून लांब जाते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते. मोनिका मनात म्हणत असते की मी माझा गेम असा उद्ध्वस्त करून घेणार नाहीये स्वरा. तुला काहीही करून शुभंकरला बाबा म्हणून स्वीकारावंच लागेल. मल्हार म्हणतो की शुभंकर खरं तर ती इतक्या वर्षांपासून तिच्या बाबाला शोधतीये आणि आज तिचा बाबा अशा प्रकारे तिच्या समोर आल्यामुळे तिला जरा थोडंसं वाईट वाटलं असेल. खरं तर खूप गोंधळून गेली असेल ती. तिला जरा वेळ दे. मोनिका लगेचच स्वराकडे निघून जाते. मल्हार म्हणत असतो की मला माहिती आहे की तुमच्या सर्वांसाठी हा एक सुखद धक्का असेल, पण स्वरा ही शुभंकरची मुलगी आहे. सनी म्हणतो की विजयदादा खरं तर मला तुमचे आभार मानायचे आहेत, कारण तुम्ही जर आश्रमातून तिला घेऊन आला नसता तर माझी आणि तिची कधीच भेट झाली नसती. माझ्या मुलीला तुम्ही हक्काचं घर दिलं, आतापर्यंत तुम्ही तिला सांभाळलं आणि मल्हारने तर तिला गाणं शिकवलं. फक्त गाणं शिकवलं नाही तर गायकच बनवलं. वहिनी तुम्ही आणि मंजुळाबाईंनी तर तिला आईची माया दिली. ती मला तो म्हणतो की तुम्ही तर तिला आजीचं प्रेम दिलं. हे तर मला कधीच जमलं नसतं. खरं तर तुम्ही खूप उपकार केले त्या बापावर. मी जरी किती प्रयत्न केला ना तरी या जन्मात तुमचे उपकार नाही फेडू शकत. आता कधी एकदाचं मी स्वराला माझ्यासोबत घेऊन जातो असं झालंय मला. खरं तर मला तिच्यासोबत खूप गप्पा मारायच्या. मी तिला किती मिस केलंय हे मला तिला सांगायचंय आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तिला सॉरी म्हणायचंय. मल्हार तुला एक सांगू, खरं तर हे माझ्यासाठी घर नाही तर मंदिर आहे आणि त्यामध्ये तुम्ही सर्वजण माझ्यासाठी देव आहात. स्वरा मात्र दुसरीकडे खूप रडत असते. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मोनिका स्वराला तो व्हिडिओ दाखवते ज्या व्हिडिओमध्ये विक्रमने पाठवलेला माणूस हा मल्हारला उडवत असतो. तर स्वरा ही खूप घाबरलेली असते. मोनिका म्हणते की हा तर फक्त एक व्हिडिओ होता आणि तू ह्या व्हिडिओमध्ये बघितलंय ना की तुझे मल्हार गुरुजी या व्हिडिओमध्ये वाचलेत, परंतु ते परत वाचणार नाहीत. तू जर शुभंकर सोबत या घरातून गेली नाही ना तर तुझे लाडके मल्हार गुरुजी या जगातून नक्कीच जातील, एवढं लक्षात ठेव. मोनिकाने स्वराला धमकावलेलं असतं, त्यामुळे स्वराला आता काय करावं आणि काय नाही अशी सिच्युएशन निर्माण झालेली असते. तर मित्रांनो असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.